जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी काल मेरिटचा एक व्हिडिओ टाकला होता. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो पुणे सिटीच्या मेरिटबद्दल. मेरिटचे व्हिडिओ बऱ्यापैकी अकॅडमीने मेरिट जाहीर केलेलं आहे की एवढं लागेल तेवढं लागेल. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मेरिट अजून कमी लागण्याची शक्यता आहे. जे काठावर 1-2 मार्कावर असतील त्यांच्यासाठी अजून थोडी आशा आहे की ते बसू शकते मेरिटमध्ये. तर मित्रांनो, त्याचे पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की मेरिट कसं कमी लागेल. त्याच्यानंतर त्याचा प्रूफ पण मी जोडतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तुम्ही प्रूफसहित बघा की त्या गोष्टी होऊ शकतात. बऱ्यापैकी अकॅडमीवाल्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं काही जणांनी कट ऑफ लावलेत. कट ऑफ ते व्यवस्थित लावलेले आहेत, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या गोष्टी आणखीन चेंज करू शकतात मेरिटमध्ये. तर मित्रांनो, पॅरलर रिझर्वेशन जे असतं आपलं, त्याच्या जे जागा असतात, जर त्या कॅटेगरीचे जर उमेदवार तर भेटले नाहीत पॅरलर रिझर्वेशनचे, तर त्या जागा आपल्या त्याच कास्टच्या जनरलमध्ये जात असतात त्या जागा, आणि त्याचा फरक मेरिटमध्ये पडत असतो मित्रांनो. आणि मित्रांनो, अशा आपल्या बऱ्यापैकी जागा आहेत. आता जर विचार करायला गेलं तर काय ठिकाणी अंशकालीनचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार बऱ्यापैकी बघायला भेटत नाहीत. आपण पुणे सिटीला पण बऱ्यापैकी जागा आहेत. तर त्याचा मी प्रूफ तुम्ही हे बघू शकता, इथं जोडतो. इथं पण भरपूर जागा आहेत आणि अंशकालीनचे उमेदवार भेटत नाहीत. त्याच्या जागा प्रत्येक कास्टच्या त्या कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये जाऊ शकते. तर हा चार्ट बघू शकता तुम्ही. इथं तुम्ही बघायला गेलं तर मित्रांनो, अंशकालीनच्या अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विजासाठी 1 जागा आहे, भज विजासाठी 1 जागा आहे, भज ब साठी 1, भज क साठी 2, भज ड साठी 1 जागा आहे, विमा प्रसाठी 1 जागा आहे, विमा व साठी 23 जागा आहेत, आणि SCBC साठी 9 जागा, आणि EW साठी 9, आणि अराखीवसाठी 29. आणि अशा टोटल मिळून प्रॉपर 47 जागा आहेत. 47 नाही, अशा टोटल मिळून 87 जागा आहेत. 87 जागा म्हणजे भरपूर आहेत मित्रांनो. त्या प्रत्येक जागा त्या कॅटेगरीच्या जनरलमध्ये जाऊ शकते, आणि त्या जनरलमध्ये गेला तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो. जेणेकरून जे आपलं मेरिट लागलेलं आहे ओपनचं 132 आणि 131, ह्याच्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो मित्रांनो अजून. त्याच्यामुळे जे काठावर विद्यार्थी आहेत, जे 1 मार्क 2 मार्क असे जे विद्यार्थी आहेत, त्यांना त्याचा चान्स भेटू शकतो. आणि दुसरी गोष्ट अजून मित्रांनो, ह्या मेरिटमध्ये बऱ्यापैकी त्यांनी NCCचे मार्क पण ॲड केलेले नाहीत. तर NCCच्या मार्कचा पण विषय होऊ शकतो मित्रांनो. NCCचे मार्क ॲड झाल्यानंतर मेरिट वाढू शकतं म्हणतात, पण बऱ्यापैकी मेरिट हेच राहील. आणि जर ते आपला अंशकालीनचे उमेदवार नाही भेटले तर इथून मेरिट आणखीन थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे काठावर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणखीन चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे, जे की तुम्ही बसू शकता, क्वालिफाय होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत फायनल मेरिट येत नाही तोपर्यंत काय नसतं मित्रांनो. कारण की अकॅडमीचे मेरिट वगैरे भरपूर टाकतात, ते काय व्यवस्थित बघूनच टाकलेले असतात, त्याचा काही विषय नाही. पण मित्रांनो, फायनल मेरिट येईपर्यंत तुम्ही वाट बघत जावा. आता दुसऱ्या जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट पण लागलेत. असे मेरिट भरपूर जणांना लावले होते, पण काय काठावरचे जे उमेदवार होते ते परत फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले आहेत मित्रांनो. मी भरपूर जणांना चौकशी केली. माझ्या मित्रांचं पण काठावर होतं 1-2 जणांचं बाकीच्या जिल्ह्यामध्ये. ते मेरिट लिस्टमध्ये लागल्याच्या नंतर ते होऊन गेलेत. त्याच्यामुळे जे काठावर असतील त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका. मेरिट लागण्याची वाट बघा. मेरिट एक 4-5 दिवसात मेरिट लागून जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं कळून जाईल. तर आजच्यासाठी एवढंच. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.